नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी खूप युनिक आहे। आपण बासुंदीचं नाव तर ऐकलंच असेल, तसं सीताफळ बासुंदी सुद्धा आपण खूप वेळा खाल्ली असेल, पण आपण स्ट्रॉबेरी बासुंदी कधी खाल्ली आहे का? नाही ना। खूप साधी, सोपी आणि कमी इन्ग्रेडियंट्स लागणारी पण खूपच चविष्ट अशी ही रेसिपी आहे। चला पटकन सुरू करूया स्ट्रॉबेरी बासुंदीला। आणि हो, जर आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसाठी स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझे जे काही अपकमिंग व्हिडिओज येतील त्यांचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल। स्ट्रॉबेरी बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट जो लागतो तो म्हणजे स्ट्रॉबेरी। इथे मी 1/2 किलो स्ट्रॉबेरी बारीक चिरून घेऊन पॅन मध्ये घेतले। त्यात 4 ते 5 चमचे साखर घातली आणि आपल्याला हे आता साखरेमध्ये स्ट्रॉबेरी शिजवून घ्यायचे, म्हणजेच कॅरमलाइज करून घ्यायचे। स्ट्रॉबेरी शिजवून खूप सॉफ्ट झाल्या की ते आपल्याला चमच्याने हलक्या मॅश करून घ्यायचे। ही स्टेप आपण स्किप करण्यासाठी मार्केटमध्ये रेडीमेड जे स्ट्रॉबेरी क्रश किंवा स्ट्रॉबेरी स्क्वॅश जे मिळतं ते आपण इथे वापरू शकता। परंतु सध्या मार्केटमध्ये खूप ताज्या आणि छान छान स्ट्रॉबेरीज मिळत असल्यामुळे ताज्या स्ट्रॉबेरी आपण इथे वापराव्या, कारण ताज्या स्ट्रॉबेरीचा खूप छान सुंदर असा फ्लेवर आणि टेस्ट आपल्या बासुंदीमध्ये उतरतो। आपण इथे पाहू शकता आपल्या स्ट्रॉबेरी खूप छान पैकी सॉफ्ट मऊसूत अशा शिजलेल्या आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण बाजूला ठेवायचे। आता बासुंदीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दूध। आता पसरट कढईच्या तळाशी मी थोडंसं पाणी घातलं आणि त्यात मी इथे 2 लिटर दूध घालते। कढईच्या तळाशी थोडंसं पाणी घातल्यामुळे दूध खालून जळत नाही असं म्हणतात। दुधामध्ये आपल्याला इथे थोडासा मिल्क पावडर घालायचंय। मी ते 1 कप मिल्क पावडर घातलाय आणि कंटिन्युअस फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे मिल्क पावडरच्या खूप गुठळ्या बनत नाही। पटकन मिल्क पावडर दुधामध्ये मिसळला जातो। तसंच दुधाच्या वर जी साय येते ती आपल्याला कंटिन्युअस मोडून घेऊन दुधामध्ये मिसळून घ्यायची, म्हणजे आपल्या बासुंदीला छान रवाळपणा येतो। आता आपल्याला मंद आचेवर हे दूध अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचे, म्हणजे 50% दूध आपल्याला आटवून घ्यायचे। बासुंदी करताना आपल्याला शक्यतो अशी मोठी पसरट कढई घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला बासुंदी ढवळायला सुद्धा खूप सोपी जाते आणि दुधामधलं जे पाणी असतं ते वाफ बनून पटकन इव्हापरेट होतं आणि दूध सुद्धा आपलं पटकन आटलं जातं। आपण इथे पाहू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलंय, रंग सुद्धा दुधाचा बदललाय, थोडं दाटसरपणा दुधामध्ये आलाय आणि हे सगळं आपल्याला करण्यासाठी मला इथे पाऊण ते 1 तास लागलेला आहे। आता या स्टेजला मी इथे 1 वाटी कंडेन्स मिल्क घालते। आपल्या जवळ कंडेन्स मिल्क नसेल तर आपण इथे साखरेचा वापर करू शकता। 1 वाटी आपण या दुधामध्ये साखर घातली तरी चालेल। कंडेन्स मिल्क याला मिठाई मीठ असं सुद्धा म्हणतात। बहुतेक मिठाई करताना हे वापरलं जातं। माझ्याजवळ हे ऑलरेडी होतं म्हणून मी याचा वापर केलाय। कंडेन्स मिल्क वापरून आपण इथे साखर वापरू शकत नाही, कारण कंडेन्स मिल्क हे साखरे इतकंच गोड असतं। आता आपल्या बासुंदीमध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। मी इथे अर्धी वाटी काजूचे तुकडे, अर्धी वाटी बदामाचे तुकडे, पाव वाटी पंपकिन सीड्स आणि पाव वाटी मेलन सीड्स म्हणजेच आपल्या वॉटरमेलन सीड्स घेतलेलं आहे। ड्रायफ्रुट्स बासुंदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चिमूटभर जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर। जायफळ आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। एक हलकी उकळी बासुंदीला आणायची आणि आता आपल्याला आपण जे स्ट्रॉबेरी स्क्वॅश जे तयार केलं होतं, कॅरमलाइज स्ट्रॉबेरी जे आपण तयार केलं होतं ते सगळं आपल्याला या बासुंदीमध्ये मिक्स करून घ्यायचे। आता स्ट्रॉबेरी बासुंदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण इथे पाहू शकता हलका पिंक रंग आपल्या बासुंदीला आलेला आहे। आता नॉर्मली जे रिअल स्ट्रॉबेरीज वापरतात त्यांच्या बासुंदीला असाच हलका रंग येतो। जर आपण इथे सिरप किंवा क्रश वापरलं तर त्यामध्ये ऍडेड फूड कलर्स असतात, त्यामुळे बासुंदीला खूप छान पिंक कलर येतो। सपोज आपल्याला अजून डार्क कलर हवा असेल तर आपण इथे थोडासा फूड कलरचा वापर करू शकता। तेव्हा कशी वाटली ही आजची स्ट्रॉबेरी बासुंदीची रेसिपी ते कमेंट करून नक्की कळवा। तसंच अशाच छान छान रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।